सारं काही तिच्याचसाठी या मालिकेचा शेवट झालेला आहे. खरं तर सांगताना खूप वाईट वाटत आहे की सारं काही तिच्याचसाठी मालिका आज संपली. चला तर बघूया आजच्या भागात काय घडलं. मेघना आपली चूक कबूल करते. निशी नीरजला थांबवते, पण नीरज निशीची बाजू सांगतो. तेव्हा मेघनाला सुद्धा रिअलाईज होतं की आपण कुठेतरी चुकलोय. मेघना मनापासून नीरजची माफी मागते आणि ती पोलिसात जायला तयार होते. त्यामागे चारूसुद्धा म्हणते की मी सुद्धा याला कुठेतरी कारणीभूत आहे, मी सुद्धा जाणारच आहे. हे ऐकल्यानंतर मंजू म्हणते की तुला काय वाटलं, तुला आम्ही पोलिसात देणार नव्हतो, तू म्हटली नसती तरी पोलिसात जावंच लागलं असतं. हे ऐकून चारू म्हणते की हो, मी माझ्या चुकींची शिक्षा भोगायला तयार आहे. असं म्हणून चारू आणि मेघना दोघंसुद्धा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जातात. हे सगळं झाल्यानंतर नीरज खूप रडतो. निशी त्याच्याजवळ येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की नीरज सर, काळजी करू नका. नीरज म्हणतो की दादा मला माफ करा, मी चुकलो, माझ्या आईची शिक्षा माझ्या निशूच्या बाळाला भेटली. हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की नीरजराव, आज तुम्ही मुलगा म्हणून खरंच खूप जिंकला, तुम्ही माझे मान अजूनच वर केली, तुम्ही काळजी करू नका. आत्ता जरी मेघना तिकडे गेल्या असतील ना तरी परत आल्यानंतर तुमचीच फक्त आई म्हणून बाहेर येईल, त्या खूप बदलतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. नीरज म्हणतो की दादा पण हे सगळं झालं ना ते खरंच खूप वाईट होतं. दादा म्हणतात की तुम्ही एवढी काळजी करू नका, सगळं ठीक होईल. सगळं झाल्यानंतर सगळेजण आपले हसायला लागतात. लाली म्हणते की चला सगळं झालं, आता मलासुद्धा माझी चूक सुधारायला हवी. हे ऐकल्यानंतर कांता म्हणतो की अगं तू चूक सुधारती लाले, तुझ्या बोलण्यावर लक्ष आहे की नाही. तेव्हा लाली म्हणते की असं काय बोलताय, मी काय बोलते ते मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही मला सांगूची गरज नाही. हे ऐकल्यानंतर कांता म्हणतो की आता बाई कर मग तुझ्या हाताने. लाली ओवी आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी देते. ती गणपती बाप्पांसमोर हात जोडते आणि श्रीनू आणि ओवीचा एकमेकांचा हात हातात देते आणि त्यांना मिठीत घेते. हे बघून अख्खं घर खूप खुश होतं. 1 वर्ष झाल्यानंतर निशीला मुलगी होते आणि त्या मुलीचं नाव संध्या ठेवतात आणि श्रीनू आणि ओवीला ती दोघांच्या गळ्यात पडते. इकडे निशीच्या मुलीचं नाव संध्या ठेवलेलं असतं. ती खूप खुश असते. त्या मुलीचं नाव बघून सगळेजण म्हणतात की हे कुणावर गेलं आहे, सगळेजण निशीवरच गेले असे म्हणतात. त्या दिवशी श्रीनू आणि ओवीचं लग्न असतं. डुक्कू इकडून तिकडून पळत असतो. तेव्हा कांता त्याला अडवताना म्हणतो की अरे तुझ्या दीदीचं आज लग्न आणि तू इकडून तिकडून काय फिरतोय, तुला काम करूच आहे ना, ते सगळं लग्नानंतर खेळ. हे ऐकल्यानंतर डुग्गूसुद्धा कामाला जातो. आतमध्ये श्रीनू आणि ओवी बाहेर येतात. सगळेजण बाहेर आल्यानंतर सगळ्यांचे फोटो सेशन चालू होतं. फोटो सेशन चालू झाल्यानंतर उमा कुठेच दिसत नाही म्हणून मंजू विचारते आहे सगळं खरं, पण उमाताई कुठे आहेत. तेव्हा दादा म्हणतात की राहू द्या, मी बोलावून आणतो. असं म्हणून ते बाहेर जातात. तेव्हा उमा एकटी संध्याशी बोलत बसलेली असते. ती तिची पदराला गाठ बांधलेली फायनली सोडते आणि सांगते की संध्या तू जर आज इथे असतीस ना खूप खुश झाली असती. खूप तुला दिलेलं वचन उमाने पूर्ण केलं. आज ओवी आपल्या घरात, खोतांच्या घरात सून म्हणून येते. तू असतीस ना खरंच खूप खुश झाली असते. तेवढ्यात संध्या तिथे त्या दोघी बहिणींची गळाघोट होते. घडलेले सगळं काही एकमेकांना सांगताना परत उमा सांगते की आपल्या निशीला मुलगी झाली. हे ऐकल्यानंतर संध्या म्हणते की अरे वा, नाव काय ठेवलं. उमा बोलते की संध्या. हे ऐकल्यानंतर संध्या खूप भारावून जाते आणि म्हणते काय. उमा म्हणते की हो, मग तिचं ठेवायला नको का नाव, तुझंसुद्धा काहीतरी हवंच की, तू जसं ओवीला वाढवलंस तसं कोणीच वाढवू शकत नाही. असं म्हटल्यानंतर त्या दोघींचंसुद्धा खूप गळाभेट होते आणि तेवढ्यात मंजू तिथे येते. ते कोणाशी बोलते एकट्याच असं म्हटल्यानंतर उमा मागे फिरून बघते तर तिथे संध्या नसते. तिला कळतं काय घडलं ते. ती काही नाही म्हणून आतमध्ये जाते. उमा सगळे फोटो काढतात. ओवीचं फायनली लग्न होतं आणि इथेच मालिका संपते. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करायला विसरू नका यार. ही मालिका संपली यासाठी तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा यार प्लीज. थँक्यू.